नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या गोणीपासून आठवडी बाजाराची पिशवी. तर बघा, मी इथं गोणी कट करून घेतलेली आहे. तर गोणी प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर तुम्ही घरच्या घरी आठवडी बाजाराची पिशवी किंवा किराण्याला पिशवी बनवू शकता. तर बघा, याची वाली लांबी आहे 30 इंच आणि याची रुंदी आहे 17 इंच. तर 30 बाय 17चा हा आपल्याला असा चौकोन काढून घ्यायचा आहे. आणि याच्याच आपल्याला लांबीचं हे बघा असं अशा अर्धी अशी पलटून घ्यायची आणि त्या लांबीचा आपल्याला हे बघा 19 इंच 15 इंचचा आपल्याला दोन पीस काढून घ्यायचे आहे, एक इकडच्या साईडनी आणि एक इकडच्या साईडनी. तर बघा, मी इथं काढून घेतलेला आहे. तर याची वाली लांबी आहे 15 आणि आपल्याला इथं थोडंसं असं मोडपून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे इथं मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. 15.5 इंच अर्धा इंच घेतलेलं आहे, नाही घेतलं तरी चालेल. तर असं घेतलेलं आहे मी 5 इंच किंवा 4 इंच घेतलं तरी चालतं. तर बघा, मी असे 2 घेतलेले आहे आणि इथं घेतलेलं आहे 2 बंदासाठी. तर बंदासाठी घेतलेले आहे मी 18 इंच लांबी घेतलेली आहे आणि 3 इंच रुंदी घेतलेली आहे. तर बघा, हे 2 पीस घेतलेले आहे असे, आणि हे घेतलेले आहे साईडचे 2 आणि हा घेतलेला आहे 1. तर चला आता आपण ही पिशवी बनायला सुरुवात करूया. तर बघा, आता आपल्याला पहिले बेल्ट तयार करून घ्यायचे आहे. तर आपण ही बाजू वरतून घेणार आहोत पांढरी. तर या असे आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने असं मोडपून घ्यायचं आहे साईडने अर्धा इंच साईडने अशी टीप मारून घ्यायची आपल्याला. तर आपण असेच दोन्ही बेल्ट तयार करून घेऊया. तर बघा, मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहे. तर आता बेल्ट तयार करून घेतल्याच्या नंतर तर आपला जो मोठा पीस आहे या पद्धतीचा, तर आपल्याला इकडून 5.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने, आणि इकडून पण 5.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला असा बेल्ट लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, आता आपण असे बेल्ट पॅक करून घेऊया इथं आणि इकडच्या साईडनी पण. इथून असं 5.5 इकडून घ्यायचं, 5.5 इकडून घ्यायचं आणि इथून असं आपल्याला बेल्ट इथं पॅक करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, दोन्ही पण बेल्ट मी पॅक करून घेतलेले या पद्धतीने. तर आपल्याला आता अस्तरचं कापड घ्यायचं किंवा कशाचं पण कापड असलं तरी पण चालेल. तर बघा, आता आपल्याला हे कापड असं इथं ठेवून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये मुडपून याला अशी मध्ये टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. अशी टीप मारून असं मध्ये मुडपून याला असं मध्ये घालून घ्यायचं आहे. तर चला आता अशी टीप मारून घेऊया. दोन्ही साईडने सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं दाबून घेतलेलं आहे या पद्धतीने. असं या पद्धतीने अशी इथं दाबटीप देऊन घेतलेली आहे. हे पण बंद पॅक झाले आणि इथं पण बंद आता खालून आपले दिसत नाही. एकदम लेवलमध्ये अशी फिनिशिंगमध्ये आपण अशी टीप मारून घेतलेली आहे या साईडने पण आणि या साईडने पण. तर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपला याचा मध्ये येत आहे. इथं आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने पण तसंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने. तर
तर बघा दोन्ही साईडचा मध्य घेतलेला आहे आणि जे आपण 2 साईडचे 2 पीस घेतले होते त्याचं पण आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे या पद्धतीने असा. तर बघा इथं आपला याचा आला असा मध्य येत आहे. तर बघा मी पेनाने पण मार्किंग करून घेतली आहे या पद्धतीने. तर दोन्ही साईडने आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला या मध्यातून आपल्याला इथं असं इथे हे जोडून घ्यायचं या पद्धतीने. तर आता आपण अशी इथं टिप मारून घेऊया. दोन्ही साईडने सेम आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. बघा अशी टिप मारून घ्यायची आहे आणि जिथं हे कापड जिथं उरण तिथं आपल्याला हे असं मध्ये दाबून घ्यायचं या पद्धतीने. असं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे. तर आधी आपण इथं असं पॅक करून घेऊया दोन्ही साईडनी. तर बघा या पद्धतीने मी दोन्ही कुणाच्या टिपा मारून घेतलेल्या आहे हे बघा अशा. तर आता आपल्याला इकडं असं धरून आता अशी टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला असं जोडीत जोडीत असं इकडे यायचं आहे हे बघा या पद्धतीने. इकडून इकडे यायचं आहे आणि इकडच्या साईडने पण सेम तसंच करून घ्यायचं या पद्धतीने. आपल्याला असं जोडीत जोडीत यायचं आहे हे बघा असं. आणि उरलेलं आपल्याला हे असं आतमध्ये याला दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने. आतमध्ये असं इकडच्या साईडने असं मध्ये दाबायचं आहे इथपर्यंत लेवलने असं. तर बघा या पद्धतीने. तर आता आपण अशी टिप मारून घेऊया. तर बघा याला अशी टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. असं जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला याला पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी. तर बघा साईडची पाइपिंग करून झालेली आहे या पद्धतीने अशी दोन्ही साईडनी. तर बघा आठवडी बाजारची पिशवी किंवा किराण्याला पिशवी एकदम सुंदर अशी आपली घरच्या घरी गव्हाच्या गोणीपासून तयार झालेली आहे. तर एकदम मोठी अशी झालेली आहे. तर तुम्हाला आज कशी वाटली आठवडी बाजाराची पिशवी किंवा किराणाची पिशवी तर नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.